तर पॉइंट, लाईन अँड प्लेन. वी डू नॉट डिफाईन नंबर्स. जशी आपल्याला नंबरची व्याख्या सांगता येत नाही, बरोबर. एखादी संख्या जी आहे ती संख्येची व्याख्या आपण सांगू शकत नाही, डिफाईन करू शकत नाही, बरोबर आहे. नंबर म्हणजे काय, बरोबर आहे, हे असं आपण सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे, बरोबर आहे, सिमिलरली वी डू नॉट डिफाईन अ पॉइंट, लाईन अँड प्लेन ऑल्सो. त्याचप्रमाणे आपण पॉइंट म्हणजे काय, लाईन म्हणजे काय आणि प्लेन म्हणजे काय याची व्याख्या जी आहे ती आपण करू शकत नाही. पण इन जनरल आपण जर ठरवलं तर आपण समजा आपल्या पद्धतीने लक्षात ठेवायसाठी आपण जर सांगितलं तर पॉइंट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय पॉइंट. फक्त नुसतं आपण पेन्सिलच्या टोकाने वहीच्या कागदावर, बरोबर, वहीवरती आपण जो टिंब देतो, बरोबर, एक आपला असा ठेवलेला भाग जो असतो त्याला लांबी म्हणजे लेंथ, तुमची ब्रेड, हाईट काहीच असणार नाही. इट हॅज नो लेंथ, ब्रेड अँड हाईट. त्याला लांबी, रुंदी काही असणार नाही. अतिसूक्ष्म म्हटलं तर चालेल तो आपण, तो असा जो असेल त्याला काय म्हटलं जातं, पॉइंट असं म्हटलं जातं. तर ते डिफिनेशन आपण सांगू शकत, ही डिफिनेशन नाही होऊ शकत. फक्त त्याला अस्तित्व आहे, बरोबर आहे, तो फक्त दिसतोय आपल्याला, बाकी आपण दुसरं त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही. लाईनच्या बाबतीत जर म्हटलं आपण, बरोबर, म्हणून पॉईंट जो आहे, पॉईंट टिंब द्यायचा, त्या जवळ त्याचं नाव द्यायचं आणि पॉईंटला नावं जी आहेत ती कॅपिटल अक्षर वापरली जातात. तर लाईन जी आहे, तर लाईन काढताना आपण जो सेगमेंट काढतो त्याचप्रमाणे काढायचा आहे. तुमचे अनेक पॉईंट एकत्र आपण जोडले की त्यापासून लाईन तयार होते. हे सगळे पॉईंट एकत्र आणून आपण लाईन तयार केली. त्या लाईनला आपण एल नाव दिलं का त्या पॉईंटवरचे आपण 2 पॉईंट घेतले, ए आणि बी, बरोबर आहे. तर त्याप्रमाणे आपण लाईनचं नाव जे आहे एल, सिंगल नेम टोकाजवळ लिहितात आणि डबल नाव जे आहे ते तुमचं या ठिकाणी लाईनवरती असतं, ते म्हणून ते ए बी, लाईन एल किंवा ऑर तिला लाईन ए बी असं म्हटलं जातं. तर या लाईनला आपण काय म्हणणार आहे, तर ही तुमची दोन्हीकडे अमर्याद आहे. इकडे बाण दाखवला, इकडे बाण दाखवला. ऑन द बोथ साइड्स इट्स अनलिमिटेड. दोन्हीकडे ती अमर्याद वाढणार आहे. दोन्ही साईडला, लेफ्ट साईडला असो, राईट साईडला असो, त्यावेळेस ती जी फिगर आहे, दिस फिगर इज नोन ॲज लाईन. तर या फिगरला, या आकृतीला आपण काय म्हणणार आहोत, रेषा असं म्हणणार आहोत. लाईन म्हणजेच रेषा असं तिला म्हणणार आहोत. नंतर प्लेन. प्लेन सुद्धा तुमचं दाखवल्याप्रमाणे जसं आपण पॅरलोग्राम दाखवतो त्याचप्रमाणे आहे. तिरपी फिगर ती काढलेली असते. बरोबर, फळा हा सुद्धा एक प्लेनच आहे. तर याच्यावर आपण हा प्लेन काढलाय फिगर तुमची बघा. तर हा प्लेन म्हणजे काय, तुमचं ऑल साईडचा तो अमर्याद आहे. खाली, वरती, लेफ्ट, राईट, बरोबर आहे, सगळ्या साईडला तो कसा आहे तुमचा अनलिमिटेड आहे, तो अमर्याद वाढणार आहे. फळा म्हणजे तुमचं हे सगळं प्रतल, बरोबर आहे, या भिंतीवर असणारं सगळं प्लेन जे आहे, प्रतल जे आहे ते या ठिकाणी गृहीत धरलं जाणार आहे, बरोबर आहे. तर याप्रमाणे हे फिगर जे आहे ते आपण काढू शकतो, पण त्याची डेफिनेशन जी आहे ती आपल्याला करता येत नाही. दिस आर सम बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. त्या आपल्या मूलभूत संबोध आहेत असं म्हटलं तरी चालेल. प्रकरणाचं नाव जे आहे ते बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, म्हणजेच भूमितीतील मूलभूत संबोध असं त्याचं नाव आहे प्रकरणाचं. तर लाईन्स अँड प्लेन्स आर सेट्स ऑफ पॉइंट्स. आधी सांगितलं मी, हे सगळे तुमचे सेट्स ऑफ पॉइंट आहेत. एक पॉईंट आपण घेतलाय, अनेक पॉईंट आपण जॉईन केले की त्यापासून लाईन तयार होते. असे पुन्हा अनेक पॉईंट एकत्र आले की त्यापासून तुमचं प्लेन जे आहे ते तयार होत असतं. कीप इन माइंड दॅट द वर्ड लाईन इज यूज इन द सेन्स स्ट्रेट लाईन. ज्यावेळेस नुसतं लाईन असा उल्लेख केला जाईल त्यावेळेस स्ट्रेट लाईनचा विचार करायचा. वक्ररेषा वगैरे इतर ज्या टाईपच्या रेषा आहेत त्यांचा विचार करायचा नाही. नुसता लाईन शब्द ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो स्ट्रेट लाईन, सरळ रेषा असंच आपण ध्यानामध्ये घ्यायचं आहे. रेषा म्हटलं की सरळ रेषाच असते, हे डोक्यात घ्या. आता पुढचा जो पॉइंट आहे तो आपला पाहायचा. आता या फिगर आपण लक्षामध्ये घेतल्या, पॉइंट, लाईन आणि प्लेन, त्यांची नावं कशी द्यायची ही आपण थोडक्यामध्ये पाहिली. याला प्लेन एच असं म्हटलं जातं, जे कोपऱ्यात मी नाव दिलं होतं इथं. लाईनचं नाव सिंगल नेम किंवा 2 पॉइंट्स वापरून पण लिहिता येतं. कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट्स. अँड डिस्टन्स. म्हणजेच तुमचं बिंदूंचे निर्देशक, मराठीमध्ये बिंदूंचे निर्देशक व त्यामधलं अंतर, त्या बिंदूंमधलं अंतर कसं शोधायचं हे आपल्याला पाहायचंय. पहा, मग एक नंबर लाईन जी आहे ती आपल्याला दिलेली पाहिजे.
0 1 2 3 4 5 so on. लेफ्ट साईडला -1 -2 -3 -4 -5 and so on. तर लाईनवर कुठेही आपण पॉईंट घेतला तर त्याच्याशी कनेक्टेड, त्याच्याशी निगडीत, बरोबर आहे, त्याच्याशी रिप्रेझेंटेटिव्ह एक नंबर तुमचा असणारच आहे. कुठेही घ्या, या डी आणि ईच्या मध्ये घ्या, इथं घ्या, कुठेही घ्या, कुठेही घेतलं तरी एक पॉईंट त्या ठिकाणी जो आपला असणार आहे त्या पॉईंटशी निगडीत तुमचा एक नंबर जो आहे तो तिथं असणारच आहे. द पॉइंट डी ऑन द नंबर लाईन्स डिनोटेड द नंबर 1. हा डी जो पॉइंट आहे तो नंबर लाईन वरती आहे, तो डिनोटेड म्हणजे कोणती संख्या दाखवतोय? 1 हा पॉइंट तिथे संख्या दाखवतोय पहा. डी रिप्रेझेंट नंबर 1. सो इट इज सेड दॅट 1 is the coordinate of the point D. 1 is the coordinate of point D. तर एक ही तुमची D चा निर्देशक आहे असं म्हटलं जातं. डी बिंदूचा, बिंदू D चा निर्देशक 1 आहे किंवा संख्या 1 ही बिंदू D चा निर्देशक आहे असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. याचप्रमाणे द पॉइंट बी, हा पॉइंट बी, बरोबर आहे, त्याच्याशी कोणती संख्या खाली आहे? बोला. ऋण 3. बरोबर. बीच्या करस्पॉन्डिंग तुमची संख्या जी आहे ती ऋण 3 आहे. बीशी निगडीत संख्या तुमची ऋण 3 आहे. म्हणून कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज -3. म्हणजे बिंदू बी चा निर्देशक तुमचा काय आहे? -3 आहे, ऋण 3 आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. हेन्स द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज -3. सिमिलरली द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए अँड ई. ए चा पॉइंट जो आहे, ए चा कोऑर्डिनेट तुमचा -5 आहे, तर ई चा कोऑर्डिनेट तुमचा 3 आहे. रिस्पेक्ट द पॉइंट ई इज 2 units अवे फ्रॉम द पॉइंट डी. डी पासून तो 2 एकक अंतरावर पहा. हे 1 आणि हे 1 मधले गॅप, हे गॅप जर आपण मोजले तर तुमच्या लक्षात येईल की डी आणि ई मधलं डिस्टन्स किती आहे? 2 चा आहे. किंवा तुमचं बी आणि ई मधलं डिस्टन्स जर तुम्ही मोजलं किती होईल? 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. बी आणि ई मधलं डिस्टन्स जे आहे ते तुमचं 6 असणार आहे. किंवा बी आणि डी मध्ये किती असणार आहेत? 1 2 3 4. तर हे डिस्टन्स कसं काढायचं हे आपण पाहणार आहोत या ठिकाणी प्रामुख्याने. द पॉइंट ई इज 2 इन सांगितल्याप्रमाणे इट मीन्स दॅट द डिस्टन्स बिटवीन पॉइंट डी अँड ई इज 2. Thus we can find distance between 2 points on number line by counting numbers of unit. म्हणजे इथं आपण हे काउंटिंग केलं आणि मग आपण फाइंड केलं नंबर लाईन वरती. पण आपल्याला नुसते कोऑर्डिनेट दिल्यावरती त्याच्यामधलं डिस्टन्स कसं फाइंड करायचं हे पाहायचं आहे. द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी ऑन द अबाव नंबर इज लाईन इज ऑल्सो नंबर लाईन इज ऑल्सो 2. ए आणि बी मधलं सुद्धा डिस्टन्स तुमचं 2च आहे. बरोबर आहे. ए आणि बी हे सुद्धा डिस्टन्स तुमचं ते निगेटिव्ह साईडला असो किंवा पॉझिटिव्ह साईडला असो कोऑर्डिनेट तुमचे, तरी सुद्धा डिस्टन्स तुमचं पॉझिटिव्हच येणार आहे. डिस्टन्स तुमचं निगेटिव्ह येणार नाही. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. तुमचं अंतर जे आहे ते नेहमी धनच असणार आहे, ते कधीही ऋण असणार नाही. मग टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स कन्सिडर देअर कोऑर्डिनेट्स अँड सबट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर. ज्यावेळेस तुम्हाला 2 पॉइंट मधलं डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर त्यांचे जे कोऑर्डिनेट आहेत ते लिहायचे आणि जो मोठा कोऑर्डिनेट असेल त्यामधनं लहान कोऑर्डिनेट जो आहे तो सबट्रॅक्ट करायचा आहे. सबट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर. मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट जो आहे तो मायनस करायचा आहे. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक जो आहे तो मायनस करायचा आहे, सबट्रॅक्ट करायचा आहे. आता आपण डिस्टन्स बिटवीन डी आणि ई जे आहे ते आपण पाहूया. बरोबर आहे. तर ते डी चा कोऑर्डिनेट जो आहे तो तुमचा 1 आहे आणि ई चा कोऑर्डिनेट तुमचा 3 आहे. बरोबर आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज 1 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज 3. सो 3 इज ग्रेटर दॅन 1. 3 नंबर जो आहे तो 1 पेक्षा मोठा आहे. म्हणून तुमचं डिस्टन्स बिटवीन डीई इक्वल टू 3 - 1 इज 2.
मोठा जो जो लार्जर कोऑर्डिनेट आहे त्यातून स्मॉलर कोऑर्डिनेट जो आहे तो सबट्रॅक्ट करायचा आहे. 3 हा मोठा आहे, 1 हा लहान आहे, म्हणून 3 - 1 करायचं आणि ती सबट्रॅक्शन करायची आहे. निगेटिव्ह असलं तरी असं ईडी म्हणा किंवा डीई म्हणा सेम असतं, लक्षात घ्या. आता समजा आपण सी आणि डी मधलं डिस्टन्स काढूया. डिस्टन्स सीडी, सी आणि ई. तर सी चा कोऑर्डिनेट कोणता आहे? कोऑर्डिनेट ऑफ सी, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इक्वल टू -2 and coordinate of point E equal to 3. किंवा याच्यापेक्षा आपण वेगळं घेऊया, आपण डी घेऊया. हा तरी पण डी दिलेला आहे 1, कारण आपण नेमकं फसतो कधी कधी. मग डीचा कोऑर्डिनेट जो आहे तो 1 घेतला आपण, इथं विचारामध्ये घेतलाय. मग यामध्ये मोठा कोण आहे, लहान कोण आहे? सीचा कोऑर्डिनेट तुमचा -2 आहे, डीचा कोऑर्डिनेट तुमचा 1 आहे. यात मोठं कोण, लहान कोण? नुसतं नंबरवर जायचं नाही, तर साईन जे आहे ते पण पाहायचं. कोणतं मोठं आहे? 1 मोठा आहे, कारण पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. धन संख्या जी आहे ती ऋण संख्येपेक्षा मोठीच असते, म्हणून 1 इज ग्रेटर दॅन -2. आणि मग या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स सी डी, सी आणि डी मधलं डिस्टन्स, तर 1 - -2, कारण दोघांची सबट्रॅक्शन करायची असते. 1 मधनं हा तुमचा -2 जो आहे स्मॉलर जो कोऑर्डिनेट आहे, लहान निर्देशक जो आहे तो वजा करायचा आहे, मायनस करायचा आहे, म्हणून 1 मायनस, मग तुमचा हा कोऑर्डिनेट लिहायचा आहे -2. मायनस मायनस काय होतं? प्लस होतं, म्हणून ते +2 होतील. मग 1 + 2 तुमचा आन्सर किती येणार आहे? 1 + 2 = 3. 3 येतं का नाही पहा. सी 1, 2 आणि 3, बरोबर, 3 गॅप येत पहा. म्हणून तुमचं डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स हे तुमचं पॉझिटिव्ह येणार आहे, ते तुमचं निगेटिव्ह येणार नाही. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. नाही तर काही मुलं हे आन्सर निगेटिव्ह काढून ठेवतात, -2 मधून 1 मायनस करतात, -3 काढतात. -3 काढल्यामध्ये चुकतंय. मग डिस्टन्स तुमचं कधीच निगेटिव्ह असणार नाही. तर अशा प्रकारे साधारणतः आपण हे डिस्टन्स जे आहे ते काढत असतो. फ्रॉम द अबव एक्झाम्पल्स इट इज क्लिअर दॅट द डिस्टन्स बिटवीन 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह नंबर. कुठलेही तुमचं नंबर जे आहेत, कोऑर्डिनेट जे आहे ते निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, पण डिस्टन्स जे आहे ते तुमचं पॉझिटिव्हच येणार आहे, तो नंबर पॉझिटिव्हच असणार आहे. इफ 2 पॉइंट्स आर नॉट डिस्टिंक्ट, जर पॉइंट तुमचे वेगवेगळे नसतील, एकाच ठिकाणी ते असतील, देन द डिस्टन्स बिटवीन देम इज 0. समजा याच ठिकाणी ओ मधलं डिस्टन्स काढायसाठी, समजा ओच्या इथं तुमचा आहे, इथं तुमचा पॉइंट पी पण आहे, किंवा इथं समजा डी आहे, डीच्या इथं पॉइंट पी पण आहे, बरोबर आहे. जिथं डी आहे तिथंच पॉइंट पी आहे. असं ज्यावेळेस म्हणजे डी पॉइंटचा कोऑर्डिनेट पण 1 आहे, पी पॉइंटचा कोऑर्डिनेट सुद्धा 1 आहे, मग त्यामधलं डिस्टन्स किती येणार आहे? 1 - 1 तुम्ही केलं म्हणजे आपोआप तुमचं डिस्टन्स किती येणार आहे? 0 येणार आहे. म्हणजे एकाच ठिकाणी जे ज्यावेळेस असतील, म्हणजे पॉइंट म्हणजे भिन्न नसतील, त्यावेळेस त्यांच्यामध्ये डिस्टन्स हे तुमचं कसं असणार आहे? 0. आणि ज्यावेळेस पॉइंट तुमचे डिस्टिंक्ट असतील, वेगवेगळे असतील, तेव्हा डिस्टन्स हे तुमचं पॉझिटिव्ह असणार आहे. ते ओच्या लेफ्ट साईडला असो, राईट साईडला असो, कुठेही असू द्या, डिस्टन्स हे तुमचं नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण तुम्ही मुलं जे आहे ते आन्सर चुकीचं निगेटिव्ह काढून ठेवता. कोऑर्डिनेट जे आहे ते उलटे पालटे झाले, निगेटिव्ह कोऑर्डिनेट त्या ठिकाणी आले की आन्सर आपण निगेटिव्ह काढून ठेवतो. निगेटिव्ह नंबर जे आहेत, नंबर लाईन पासून आपण जसं लेफ्टला जातो तसं तसं तुमचं लाईन नंबर जे आहे ते लहान लहान होत जातात. म्हणजे तुमचा 0 जो आहे इज ग्रेटर दॅन -1, -1 इज ग्रेटर दॅन -2, -2 इज ग्रेटर दॅन -3, -3 इज ग्रेटर दॅन -4, -4 इज ग्रेटर दॅन -5, -5 इज ग्रेटर दॅन -6. म्हणजे इकडे जसं संख्या लहान होतात आणि जसं आपण उजवीकडे जाऊ तशी संख्या तुमच्या मोठ्या होत जातात. मग तुमच्या उजवीकडची संख्या जी आहे ती मोठी असणार आहे आणि डावीकडची संख्या ही लहान असणार आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर ज्यावेळेस विचार करणार तुम्ही, त्यावेळेस पॉझिटिव्ह नंबर हा नेहमी मोठाच असणार आहे. 1 आणि -5 जरी म्हटलं तर 1 हा मोठा आहे, किंवा 0 आणि -5 जरी म्हटलं तर 0 हा मोठा आहे, किंवा -1 आणि -5 जरी म्हटलं तर -1 मोठा आहे. जो नंबर तुमचा नंबर लाईन होते राईट हँड साईडला येईल तो नंबर मोठा, आणि जो नंबर तुमचा लेफ्ट हँड साईडला असेल
तो नंबर लहान असणार आहे. या सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत, त्या नीट लक्षात ठेवा, म्हणजे चुका होणार नाही. The distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स, सो आपलं हे काय तर आपण डेफिनेशन किंवा फॉर्म्युला सांगता येईल. डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. याप्रमाणे फॉर्म्युला वापरून तुम्ही पॉइंट करू शकता. द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स इज अ नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. ती तुमची नॉन निगेटिव्ह म्हणजे ऋण नसलेली रिअल नंबर म्हणजे वास्तव संख्या, म्हणजे ती फ्रॅक्शन नंबर असू शकते, ती तुमचे इरॅशनल नंबर असू शकते, कुठलाही नंबर तो असेल मग, पण तो कसा असणार आहे, नॉन निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हच नंबर तो येईल, तो नंबर तुमचा निगेटिव्ह येणार नाही. आता पुढचा जो पॉइंट आहे तो आपला बिटवीननेसचा घ्यायचा आहे. डिस्टन्स कसं काढायचं लक्षात आलं सर्वांच्या. आता कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे, त्या पॉइंट मधलं डिस्टन्स कसं फाइंड करायचं, हा पॉइंट आपण आता घेतलेला आहे. प्रत्येक पॉइंटशी निगडीत एक नंबर तुमचा असतोच. ती जी संख्या असेल ती संख्या म्हणजेच त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट असतो. आणि त्या दोन पॉइंट मधलं त्या लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट आपण केलं की त्या दोन पॉइंट मधलं आपला डिस्टन्स मिळतं. पुढचा पॉइंट आहे तुमचा बिटवीननेस. त्याला मराठीत दरम्यानता असं म्हटलं जातं. दरम्यानता. इफ पी क्यू आर आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स. इथं लक्षात घ्या, कोलिनियर. कोणते पॉइंट हे, कोलिनियर पॉइंट आहेत. कोलिनियर म्हणजे एकाच रेषेवर असलेले हे 3 पॉइंट तुमचे असतील. कोलिनियर ही महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. इथं देर आर 3 पॉसिबिलिटीज. जर तुमचे एकाच रेषेवर असलेले पॉइंट असतील तर त्यांच्यामध्ये 3 पॉसिबिलिटी असू शकतात बिटवीननेसच्या. ही पहिली सांगितलेली आहे, नंतर दुसरी आणि तिसरी. ठरवणं काय फार अवघड नाही. पहिलं तुमचं पी क्यू आर म्हणजे पॉइंट क्यू जो आहे तो पी आणि आरच्या मध्ये असेल. पॉइंट पी क्यू इज बिटवीन पी अँड आर. बिंदू क्यू जो आहे तो पी आणि आरच्या मध्ये असणार आहे. आता क्यूच्या ऐवजी पुढचा दुसरा पॉइंट घ्यायचा, आर घ्यायचा समजा. म्हणजे पॉइंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. पॉइंट पी अँड क्यू. पॉइंट आर जो आहे, बिंदू आर जो आहे तो पी आणि क्यूच्या दरम्यान असू शकतो. किंवा राहिलं कोण आता, पी पॉइंट. हा तुमचा आर आणि क्यू किंवा क्यू आणि आर मध्ये ह्यांची जागा ही बदलू शकते. आर इकडं पी इकडं काही फरक पडत नाही. किंवा तुमचा पी इकडं आणि क्यू इकडं सेम आहे, काही फरक पडत. फक्त बिटवीन कोण आहे, मध्ये कोण आहे, त्याला इथं महत्व आहे. तर पॉइंट क्यू इज बिटवीन पी अँड आर, पॉइंट आर इज बिटवीन पी अँड क्यू, अँड पॉइंट पी इज बिटवीन आर अँड क्यू. याप्रमाणे ह्या 3 पॉसिबिलिटी ज्या आहेत त्या असणार आहेत. तर पहिल्या पॉसिबिलिटी डिस्टन्स आपण विचार केला तर डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर. या पी क्यू आणि क्यू आर या डिस्टन्सची ऍडिशन आपण केली, किती येणार आहे, डिस्टन्स पी आर आपल्याला मिळणार आहे पहिल्या कंडिशन मध्ये. कधी, आणि दरम्यानचं जे आहे सिंबॉलिक लिहिताना पी डॅश क्यू डॅश आर असं लिहिलं जातं. डॅश मध्ये वापरतात, पी डॅश क्यू डॅश आर असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इक्वल टू डिस्टन्स पी आर असेल. त्यावेळेस पॉईंट क्यू, इथं बघा क्यू हे अक्षर दोनदा आले, ज्यांची ऍडिशन आपण केली ते अक्षर इथं दोनदा आलेलं आहे, म्हणून पॉईंट क्यू इज बिटवीन पी अँड आर इक्वल टू पी अँड आर. बरोबर. इथं पी आणि आर मध्ये क्यू तुमचा नाहीये, इथं क्यू कॉमन आलेला आहे, म्हणून क्यू बिटवीन तुमचा पी आणि आरच्या मध्ये असणार आहे. तसं तुमचं या ठिकाणी काय होणार आहे, डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू इक्वल टू काय मिळेल आपल्याला, डिस्टन्स पी क्यू. म्हणजे पी आर आर क्यू, आर हे अक्षर दोनदा आलं, बरोबर आहे. आर हे अक्षर दोनदा आल्यामुळं तुमचं हा जो पॉइंट आहे आपला, बरोबर आहे, म्हणजे इथं तुमचा आर पॉइंट कॉमन आलेला आहे, म्हणजे आर पॉइंट तुमचा पी आणि क्यूच्या मध्ये इक्वल टू पी क्यू. म्हणजे पी आणि क्यू मध्ये आर नाहीये, मग इथं आर तुमचा पण दोघांची ऍडिशन आपण जी केलेली आहे, दोन लहान डिस्टन्स आहे त्यांची ऍडिशन आपण केल्यावर ही मोठ्या डिस्टन्स इतकी आली की त्यावेळेस म्हणायचं की आर पॉइंट जो आहे तो पी आणि क्यूच्या मध्ये असणार आहे. इथे दोन लहान डिस्टन्स पी क्यू आणि क्यू आर, पी क्यू आणि क्यू आर, क्यू हा पॉइंट तुमचा कॉमन आहे, ते तुमचं पी आर इतकं येतंय, बरोबर आहे. याप्रमाणे आपण करू शकतो. नंतर तुमचं शेवटच्या फिगरवर डिस्टन्स आर पी प्लस डिस्टन्स पी क्यू
इक्वल टू डिस्टन्स आर क्यू. आर पी प्लस पी क्यू. आर पी आणि पी क्यू यांची ऍडिशन आपण केली, या दोन लहान डिस्टन्सची ऍडिशन केली, मोठा डिस्टन्स तुमचा आर क्यू इतकी येणार आहे, म्हणून डिस्टन्स आर क्यू हे तुम्हाला मिळणार आहे. म्हणून जो पॉईंट कॉमन असतो, लक्षात घ्या, ज्यांची आपण ज्या लहान डिस्टन्सची ऍडिशन आपण करतो आणि जो पॉईंट तुमचा दोन्ही ठिकाणी असणार आहे तो पॉईंट तुमचा इतर दोन पॉईंटच्या मध्ये असणार आहे. इथं क्यू दोनदा आला, क्यू पॉईंट पी आणि आरच्या मध्ये पहा. इथं आर तुमचा दोनदा आलाय, आर पॉईंट तुमचा पी आणि क्यूच्या मध्ये आहे. इथं पी पॉईंट तुमचा दोनदा आलाय, म्हणून पी पॉईंट तुमचा आर आणि क्यूच्या मध्ये आहे. जो पॉईंट तुमचा लहान डिस्टन्सची ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन कराल त्यावेळेस जो पॉईंट तुमचा कॉमन येणार आहे तो पॉईंट तुमचा काय असणार आहे, बिटवीन असणार, इतर दोन पॉईंटच्या तो मध्ये असणार आहे. हे ठरवताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की कोणता पॉईंट कोणत्या दोन पॉईंटच्या दरम्यान आहे, हे कसं ठरवायचं हे तुम्हाला तिथं पाहावं लागेल. सॉल्व एक्झाम्पल आहे ती तुम्ही घरी म्हणजे घरात वहीमध्ये लिहून काढा. मग पुढचा जो पॉईंट आहे आपला, थोडक्यात तुमचा पॉईंट म्हणजे ऍक्टिव्हिटी पण आहे ती पण कम्प्लीट करा. मग प्रॅक्टिस सेट 1 पॉईंट जो आहे 1 तो आपण उद्याच्याला सोडवणार आहोत.